मित्रांनो, काल 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलं होतं. आता जी प्रश्नपत्रिका आली होती पेपर 1साठी, या प्रश्नपत्रिकेचं आपण आपल्या पद्धतीने ॲनालिसिस करूया. मात्र एक सांगू इच्छितो की फायनल जे मार्क्स आहे ते फायनल आन्सर की आल्यानंतरच तुम्ही कन्फर्म करा. या माध्यमातून फक्त अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय की आपला स्कोर कितीपर्यंत येऊ शकतो. तर बघा, माझ्याकडे सी जो ग्रुप होता किंवा कोड जो आहे सी कोडचा माझ्याकडे पेपर आहे. तर ही क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करूया. ABCD कुठलेही क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल तर प्रश्न हे थोडेसे खालीवर झालेले असतात किंवा ते केलेले असतात, त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न बघायचे आहेत. आता बघा, प्रश्न पहिलाच आहे. एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3:5 आणि 5:1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील ₹3,33,333 या नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? आता शांता, कांता व भ्रांता. शांताचा 3% आहे, त्याच्यानंतर कांताचा 5 आणि भ्रांताचा 1. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 + 5 + 1 असं तुम्हाला त्यांची बेरीज करायची, म्हणजे 9 झाले. आणि 3,33,333 याला डिवाइड बाय 9 केलं की तुम्हाला एकाचा हिस्सा मिळेल. आणि पुन्हा इंटू केलं, इंटू आपल्याला 5 करायचं आहे. मग त्याची अमाऊंट जी आहे ती येईल आपल्याला 1,85,125. तर पहिल्याचं आन्सर जे आहे हे बी असणार आहे. ओके. सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते, तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? तर मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात घ्या की सोमवार आणि 1 वाजलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 101 तास. आता बघा, 24 तासाचा एक दिवस पूर्ण होतो. तर मग समजा सोमवारी 1 वाजता, मग मंगळवारी 1, बुधवारी 1, गुरुवारी 1 आणि शुक्रवारी 1, म्हणजे 24 तास आपण 4 दिवस केले तर 96 तास होतात. आणि उरलेले पुढचे 5 तास, तर शुक्रवारी 1 वाजेच्या नंतर 5 तास म्हणजे शुक्रवार 6 PM आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे डी. तर हे आन्सर करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 आहे. एक संच त्यांनी दिलेला होता. 1 2 3 4 5 6 7 8 कोणत्याही 5 या संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे? म्हणजे त्रिकालबाधित जे सत्य आहे ते असलेच पाहिजे असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे, त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची 9 ही बेरीज असणार आहे. तर या ठिकाणी बघा, 1 + 8 9 होतात, 2 + 7 हे 9 होतात, 3 + 6 हे 9 होतात आणि 5 आणि 4 हे 9 होतात. तर याच्यामध्ये बघा की पहिल्या 5 पर्यंतच, म्हणजे इथे फक्त 2च जोड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणून याचं आन्सर देखील असणार आहे बी. म्हणजे त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की त्या प्रत्येक जोडीची बेरीज जी आहे ती 9 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. एका बँक गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते, त्यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात फायदेशीर असेल, असा हा प्रश्न आहे. तर चौथ्याचं उत्तर जे आहे 10% हे आन्सर जे आहे हे असणार आहे ए. म्हणजे 10% प्रति वर्षास वार्षिक चक्रवाढ. तर हे आन्सर आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण H सेंटीमीटर, पाया B सेंटीमीटर व उंची T सेंटीमीटर आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? तर या ठिकाणी पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते आपल्याला वापरावं लागतं. तर या ठिकाणी बघा, HT हे आन्सर जे आहे ए ते करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालील विधानांच्या आधारावर काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहे? सर्व करदाते प्रामाणिक आहेत, सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे,
काही करदाते प्रामाणिक नाहीत आणि काही विद्यार्थी करदाते आहेत। आता याच्यामध्ये त्यांनी पहिलंच विधान काय म्हटलं होतं की सर्व करदाते प्रामाणिक आहेत। मग निष्कर्षामध्ये काही करदाते प्रामाणिक नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे, त्याच्यामुळे तो निष्कर्ष या ठिकाणी बसत नाही। आणि दुसरा सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी बसत नाही, काही विद्यार्थी करदाते आहेत असं काही त्यांनी म्हटलं नाही आहे। त्याच्यामुळे ऑप्शन डी जे आहे हे करेक्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। 1 आणि 2 यापैकी कुठलंच या ठिकाणी मॅच होत नाही। त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आपण बघतोय की एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे। मोहन हा श्यामच्या वर आहे परंतु रोहनच्या खाली आहे। विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे, तर वरून तिसरा कोण आहे? तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे, रेषा त्यांच्या मारायच्या आहे नावाने आणि आन्सर काढायचं आहे। तर या ठिकाणी डी जे आहे हे उत्तर करेक्ट असणार आहे। आता या ठिकाणी बघा सांकेतिक भाषेमध्ये मुंबईचे रूपांतर जे आहे LVLCZJ असे होते, तर त्याच भाषेमध्ये सांगलीचे रूपांतर काय असेल असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। तर याच्यामध्ये ऑप्शन सी हे बरोबर येईल। त्यानंतर या ठिकाणी बघा रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंश मध्ये वळून 15 मीटर चालते। तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला सामोर उभी राहिलेली आहे? तर या ठिकाणी बघा समजा हा पॉईंट आहे, या पॉईंटला त्यांनी काय म्हटलं आहे की रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते। समजा ही पूर्व दिशा आहे, ही 10 मीटर चालते। त्याच्यानंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, डावीकडे वळून ती 12 मीटर चालते। त्याच्यानंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 15 मीटर चालते। आता या ठिकाणी बघा हे 10, हे 12 आणि हे 15, तर यांची जर टोटल आपण केली 10, 10, 20, 22, 30, 35, 37, तर 37 हे अंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे, 37 मीटर आणि ती पूर्वेलाच आहे। ओके, तर हे आन्सर या ठिकाणी आपल्याला सी हे बघायला मिळतं। त्याच्यानंतर क्वेश्चन 10 आहे, इथं त्यांनी काही अंकश्रेणी दिली होती, तर या अंकश्रेणीमध्ये पुढची संख्या कुठली? तर 11, 14, 25 आणि सगळ्या शेवटी 133 आहे। तर या ठिकाणी 101 याच्यामध्ये ऑप्शन सी करेक्ट येईल, 39। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आणि 12 हे माहितीवर आधारित आहे। तर बघा या ठिकाणी एका विशिष्ट राज्यातील खेड्यापैकी 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्यांनी भेट दिली आणि 12 खेड्यांना बी या विक्रेत्यांनी भेट दिली, तर दोन खेड्यांना दोघांपैकी कोणी भेट दिली नाही असा तो प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे आहे हे 8 असणार आहे, म्हणजे ऑप्शन डी। त्याच्यानंतर किती खेड्यांना किमान एका व्यक्तीने भेट दिली आहे असा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 18 हे करेक्ट उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन बी असणार आहे। आता 13 आणि 14 जो प्रश्न आहे हा माहितीवर आधारित आहे। प्रश्न वाचूया, वर्ष 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस हे सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांची टोटल करायची आहे। तर याच्यामध्ये टोटल केल्यानंतर ई हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचे सर्वाधिक दिवस आहे, म्हणजे 1605 ही बेरीज या ई व्यक्तीची येते, म्हणून इथं ऑप्शन डी हे करेक्ट आहे। त्यानंतर 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर यामध्ये कोणाचेही जे कामाचे दिवस आहेत ते सारखे येत नाही आहेत। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला जे ऑप्शन चूज करायचं आहे ते ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करा। कुठे ना कुठेतरी थोडासा गॅप आहे, फरक आहे, त्याच्यामुळे जर आन्सर चुकलेला आहे सेटकडून तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील।
15वा प्रश्न आहे, जन्म आणि मृत्यू दर प्रति हजार यांनी प्रश्न दिलेला आहे. वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्म व मृत्यू दरातील फरक तुम्हाला समान वाटतो? तर याच्यामध्ये बघा 1961 आणि 1971, 1961 आणि 1971 यांच्यातील फरक जो आहे तो 70चाच आपल्याला या ठिकाणी दिसतो, म्हणजे तो थोडाफार जवळ आहे. त्यानंतर ICT बेस क्वेश्चन आहे, फाईल फॉर्मॅट आणि त्यांच्या संबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? JPEG ही इमेज फॉर्मॅटमध्ये आपण एक्सटेन्शन फाईल म्हणून वापरतो. PPTX म्हणजे हे प्रेझेंटेशनची फाईल आहे. FLV ही व्हिडिओ फाईल आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. WPT ध्वनी फाईल हे मात्र चुकीचं आहे, म्हणजे ही जोडी करेक्ट नाही. ऑप्शन डी इथे बरोबर आहे. त्याच्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? क्लाउड कम्प्युटिंगचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, तर त्याचा आन्सर आहे इट इज अ इंटरनेट बेस्ड कम्प्युटिंग विच प्रोव्हाइड शेअर कम्प्युटर प्रोसेसिंग अँड डाटा टू डिजिटल डिव्हाइसेस ऑन डिमांड. ऑप्शन सी जे आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे, ते करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणतीही भाषा उपकरण व तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी प्रत्येक अक्षर संख्या व चिन्हाला एकमाद्वितीय संख्या प्रदत्त करणारे विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय सांकेतिक एन्कोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला युनिकोड असं म्हटलं जातं, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते या ठिकाणी करेक्ट येणार आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? तर याला तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जी आहे ती लावायची आहे, म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर येईल. आता टेलिग्राफ जो आहे हा 1930 मध्ये आलेला आहे. टेलिग्राफ जो आहे तो 1830 मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर मूव्ही कॅमेरा जो आहे तो 1890 मध्ये आलेला आहे. रेडिओ 1900 मध्ये आलेले आहे आणि TV जे आहे 1920 ते 30 मध्ये आलेली आहे. तर मग असं ऑप्शन कुठे दिसतंय आपल्याला? तर असं ऑप्शन आहे ऑप्शन बी, टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, रेडिओ आणि दूरचित्रवाणी हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतंय. प्रश्न 20, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टिपिकल फीचर ऑफ वेब 2.0 एन्व्हायरमेंट? 2.0चं फीचर नाही आहे असं कुठलं स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय? तर ते तुम्हाला सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, युजर्स रिमेन ॲज सिम्पली पॅसिव्ह कन्झ्युमर्स ऑफ कॉन्टॅक्ट. वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. हे ऑप्शन करेक्ट आहे. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर इज लोकेटेड. तर त्याचं ऑप्शन आहे हरियाणा, भारत. ओके, नेक्स्ट आहे पीपल अँड एन्व्हायरमेंटमधले क्वेश्चन सुरू झाले. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जिथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आलेली आहे आणि ती स्वीकारली आहे? तर याचं ऑप्शन आपल्याला मिळत आहे सी, पॅरिस. हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? तर ती आहे ऑप्शन ए, अनुसूची 1 मध्ये. ऑप्शन ए. त्यानंतर 24, हाऊ डज न्यूट्रिशन पोल्युशन अफेक्ट मरीन इकोसिस्टम? पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? हे ऑप्शन आपल्याला समोर दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हानिकारक शैवाल प्रस्फुटांची व्यापक वाढ होते, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन सी.
प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो ज्यामुळे ती उती नष्ट होतात किंवा उतीमध्ये घट होते? तर याचा ऑप्शन आहे ए, उती मृत्यू म्हणजे निक्रोशियस. ऑप्शन ए. 26, ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने कोणती बैठक आयोजित केली होती? तर याचं उत्तर आहे शिमला शिक्षण संमेलन. ऑप्शन सी. त्यानंतर प्रश्न 27, सॅडलर आयोग हा कोणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता? तर त्याचा ऑप्शन आहे कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी समजून घेण्यासाठी, म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर आहे. बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालीलपैकी कोणत्या श्रेणीतून जावे लागते? तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए, शिष्य, प्रवीण आणि पंडित. वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो? तर त्याचा ऑप्शन आहे गुरुजवळ बसून शिकणे. उपनिषद गुरुजवळ बसून शिकणे. ऑप्शन बी. त्यानंतर जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, देशना, श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे. त्यानंतर क्वेश्चन 31, जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. काय काय आहे? वास्तववादी माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या आणि निराकरण क्षमता. तर हे सगळे ऑप्शन करेक्ट आहे. तर ऑप्शन डी या ऑप्शनला टिक करायचं आपल्याला. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध संकल्पनांचा शोध घेण्याच्या दृष्टीने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील. तर याचा उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन डी, बुद्धिमंथन म्हणजेच ब्रेन स्टॉर्मिंग. त्यानंतर स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनेल्सच्या समूहास दिलेले नाव आहे. आणि दुसरं आहे स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याचं तसंच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. तर हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येणार आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज इन डॅश डॅश नेचर. म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. समेटिव्ह म्हणजे वर्षाच्या शेवटी जे आपण इव्हॅल्युएशन करतो, मूल्यमापन करतो विद्यार्थ्याचं, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये प्लेसमेंटल हे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन बघायचं आहे. स्थान निश्चिती दर्शक हे ऑप्शन करेक्ट आहे. CAI स्टँड्स फॉर हे ICT मधला प्रश्न आहे. तर त्याचा फुल फॉर्म काय आहे? तर कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन डी. डॅश डॅश हा संशोधन प्रकार नाही. वर्णनात्मक संशोधन, शोधात्मक, कारणात्मक, व्यक्तिनिष्ठ. तर व्यक्तिनिष्ठ हे कधीही संशोधनात नसतं, त्याच्यामुळे व्यक्तिनिष्ठ संशोधन हे आपलं उत्तर इथे बरोबर आहे. डॅश डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. तर याचं उत्तर आपल्याला प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन. तर ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर डॅश डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्दिष्ट आहे. ओके, उत्तर आहे
ऑप्शन बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. त्यानंतर 39 शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ असा आहे. तर त्याचं उत्तर आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. नेक्स्ट 40वा प्रश्न डॅश डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन डी ॲट्रिब्युशन. त्यानंतर 41 ते 45 हे आपल्याला उतार्यावरचे प्रश्न आहेत. म्हणजे जो काही पॅराग्राफ आहे पॅराग्राफवरचे प्रश्न आहेत. तर पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचला होता, त्या पॅराग्राफवरचे हे प्रश्न आपण बघूया. 41 नंबरचा द ऑब्जेक्ट ऑफ. आता बघा मराठी आणि इंग्लिश दोघांचे पॅराग्राफ वेगळे आहेत, त्याच्यामुळे ते तुम्ही ज्या पद्धतीने सोडवले असेल उत्तर तशी येतील, पण दोघांचं उत्तर मात्र सेमच येणार आहे. प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो. तर याचं ऑप्शन जे आहे डी साक्षेपी मीमांसा करणारा. ऑप्शन डी. त्यानंतर 42 लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो, याचे कारण. याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे लोकप्रिय साहित्याच्या लेखकांच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते. याचं ऑप्शन आहे ऑप्शन सी उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभवग्रहणाच्या प्रक्रियेत. 44 लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात. तर ऑप्शन आहे ऑप्शन सी. 45 प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे परिवर्तन, परामुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. ऑप्शन ए. कम्युनिकेशनवरचे प्रश्न आहे. इफ कम्युनिकेशन इज डिफाइंड ॲज इफेक्टिव्ह ऑर सक्सेसफुल ट्रान्समिशन ऑफ अ मेसेज फ्रॉम द सेंडर टू द अदर पर्सन, देन which of the following becomes the fundamental criteria to decide the extent of effectiveness of communication. तर याचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी. सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे. प्रसंग एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. दुसरा आहे एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रभाव पाडणारे व इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. विधान आहेत विधान विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरप्रक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची शिक्षकांमध्ये होणारी आंतरप्रक्रिया प्रसंग 2 पेक्षा 1 मध्ये जास्त आहे. तर आपलं ऑप्शन हेच आहे. त्याच्यानंतर सी ऑप्शन यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतर प्रक्रिया जी आहे दोन्हीमध्ये सारखीच आहे. तर असं नाही आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरप्रक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त आहे. कारण एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये व्याख्यान देत आहे आणि एका ठिकाणी एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या पुढे व्याख्यान देत आहे. तर ऑप्शन ए. नंबर कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंपादन असे प्रकार पडतात. तर याच्यामध्ये संज्ञापनात सहभागी व्यक्ती
जे आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन, हे ऑप्शन बरोबर आहे. याच्यानुसारच आपल्याला कळतं की हा कम्युनिकेशनचा कुठला टाईप्स आहे. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? तर याच्यामध्ये ऑप्शन ए आहे दूरदर्शन DD हे आकाशवाणीपासून विभक्त झाले, हे झालेलं नाही, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, ऑनलाईन मीटिंगच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर याच्यामध्ये त्यामध्ये निशब्द संज्ञापदांचे संकेत नसतात, ते स्थळांच्या मर्यादा पार करतात, ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते, त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश येऊ शकतो. तर ऑप्शन बी हे करेक्ट आहे, कारण ते स्थळाच्या मर्यादा पार करून जातात. तर ह्या पद्धतीने 50 प्रश्न जे आहेत आपण प्रत्येक परीक्षेचे सोडवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा अंदाज घेण्यासाठी तुम्ही या आन्सर कीचा वापर करू शकता. ही अनऑफिशियल आन्सर की आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र सेट विभाग जो आहे ऑफिशियल आन्सर की पब्लिश करेल, त्याच वेळेस तुमचा जो स्कोर आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार आहे. मात्र थोडक्यात आपण प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अनऑफिशियल आन्सर की आहे, ही आपण आपल्या पद्धतीने तयार केलेली आहे उत्तरांचा मागोवा घेताना. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.